नमस्कार, आपण बघत आहात CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. कृषीप्रधान देशात शेतातील काम करण्यासाठी एका वृद्ध शेतकरी दाम्पत्यानं स्वतःला झोपल्याचा प्रकार समोर आलाय. अंबादास पवार आणि मुक्ताबाई पवार असं त्यांचं नाव आहे. हे वृद्ध दाम्पत्य लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील मोजे हडोलती येथे राहत असून राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या मतदारसंघात हडोलती हे गाव आहे. हे विशेष. नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयात प्लास्टिक सर्जनच्या चमूने मध्य भारतात पहिल्यांदाच एका तरुणाचे संपूर्ण लिंग एकाच टप्प्यात पुन्हा तयार करून ते दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली आहे. संबंधित रुग्णाला 8 वर्षापूर्वी कर्करोगामुळे त्याचे लिंग गमवावे लागले होते. मात्र या शस्त्रक्रियेनंतर तो रुग्ण आता पूर्ण बरा झाला आहे. नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरांकडून करण्यात आलेली शस्त्रक्रिया मायक्रोव्हॅस्क्युलर शस्त्रक्रिया प्रकारामध्ये मोडते. पुण्यातील कोंढव्यातील उच्चभ्रू परिसरात एका तरुणीवर घरात घुसून अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या नराधमाने सेल्फी काढून मी पुन्हा येईल अशी धमकीही दिली. या घटनेवर पुण्यातील महिलांनी संताप व्यक्त केलाय. अशा नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी अशी मागणी महिलांनी केली आहे. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या कॅम्प मार्गावरील नेक्स्ट लेव्हल मॉलमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या सेंटरमध्ये मसाज थेरपीच्या नावावर चक्क देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी येथे धाड टाकली. त्यात 3 मुली, स्पा सेंटरचा व्यवस्थापक व 2 ग्राहकांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. या कारवाईमुळे पुन्हा एकदा अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध व्यवसायाचा प्रश्न चांगलाच ऐरणीवर आला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेतील लोअर बर्थविषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे. रेल्वेतील हे खालील आसन बसण्यासाठी आणि आरामासाठी योग्य मानण्यात येते. अनेक जण त्यासाठी आग्रही असतात. आता रेल्वे मंत्र्यांच्या मते ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवासासाठी लोअर बर्थ राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यांना प्राधान्याने हे सीट देण्यात येईल. हिडन मोबाईल ॲपद्वारे भक्तांच्या खाजगी आयुष्यावर नजर ठेवत त्यांचा मानसिक आणि आर्थिक छळ करणाऱ्या एका भोंदू बाबाला बावधन पोलिसांनी अटक केली आहे. प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार, वय वर्ष 29 असं या भोंदू बाबाचं नाव असून तो स्वतःकडे दिव्य शक्ती असल्याचा दावा करत अनेकांशी फसवणूक करत होता. बल्लारपूर वेकोली उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या बल्लारपूर येथील खाणीत 3 ते 4 फूट जमिनीखाली एका कामगाराचा गुदमरून मृत्यू झाल्याची बातमी आहे. मृतकाचे नाव रमेश बोबडे असे आहे. ते 2 जून रोजी दुसऱ्या शिफ्टमध्ये काम करत होते. रात्री 9 वाजता खाणीत कामगाराची प्रकृती अचानक बिघडल्याचे सूत्रांनी सांगितले आणि सेफ्ट मॅनेजरला कळवण्यात आले. परंतु सेफ्ट मॅनेजरने तातडीने कोणतीही मदत केली नाही, ज्यामुळे भूमिगत कामगार रमेश बोबडे यांचा मृत्यू झाला. वाढत्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुलांचे आणि त्यातही मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. शिक्षणापासून कोणताही बालक वंचित राहू नये. 100% बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्काची पूर्तता करणे या उद्देशाने सर्व शासकीय विभागांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करून कृती करणे व त्याचे सातत्याने संनियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळाबाह्य स्थलांतरित व शाळेत अनियमित असलेल्या बालकांची शोध मोहीम शिक्षण विभागासह अन्य विभागांच्या सहकार्याने करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. कुठलीही योजना सुरू झाल्यावर सरकार आणि प्रशासनात कमालीचा उत्साह असतो. मात्र हळूहळू त्या योजनेची अंमलबजावणी थंडावत जाते. तशीच अवस्था सध्या पंतप्रधान घरकुल योजनेची झालेली आहे. देशातील प्रत्येक बेघर कुटुंबाला 2024 पर्यंत हक्काचे पक्के घर मिळेल अशी घोषणा केंद्र सरकारने 2014 मध्ये केली होती. त्यानंतरही नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल 72,000 कुटुंब बेघर असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्राला लागलेला शाप आहे. दरवर्षी अनेक शेतकरी नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतात. आता याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार शेतकऱ्यांचं नाही तर श्रीमंतांचा विचार करते. मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार म्हटले होते, परंतु आज शेतकऱ्यांचे आयुष्य अर्धे होत चालले आहे अशी टीका राहुल गांधी यांनी केली. समोर आलेल्या माहितीनुसार जानेवारी ते मार्च या कालावधीत राज्यात एकूण 700हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्या करणाऱ्या बहुतांश घटना विदर्भातीलच आहेत.
तर ह्या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा CTV न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.